नमस्कार. कसे आहेत सगळे? सखी प्रेरणा चॅनलवरती तुमचा वेलकम आहे. तर इथे मी बेसन भाजते आणि इथे चण्याची डाळ आणि गूळ मिक्स केलं आहे. आज खास काही असा बेत आहे भरपूर. आणि हे बघा, इथे ना ॲक्च्युली मी भाजून बेसन थोडंसं तूप वगैरे गरम करून त्यात मिक्स केलं, कारण मी थोडं वेगळ्या पद्धतीचे आज बेसनाचे लाडू बनवले होते आणि ते कोथिंबीर वड्यांची म्हणजे जे बॅटर होतं ते वाफवून ठेवायचं होतं मला. तर हा वरती जे लाईटच्या वरती ना असा ह्याचा व्हिडिओ काढताना दिसत होता कलर. बेसनाचं सुद्धा सेम तसंच झालेलं, पण खरा ह्याचा कलर ॲक्च्युली ब्राऊन आहे. सॉरी, माझा आवाज वेगळा येतो आहे. तर नंतर मी साखर वगैरे मिक्स केली आणि इकडे कोथिंबीरसुद्धा वाफवून घेत होती आणि डायरेक्ट मी तुम्हाला लाडू वळलेले दाखवलेत. ते बघा, छान असे लाडू झाले. आता हे लाडू ना आशीर्वाद बेसनाचे आहेत. तर हे आवरून मी रात्री पहाटे 4:45ला झोपली. नंतर हे सकाळी मी 9च्या नंतर सगळ्या पुरणपोळ्या वगैरे बनवायला घेतल्या, कारण संडे होता आणि माझ्याकडे काही खास पाहुणे यायचे होते. इथे माझा मुलगा आपल्या पप्पांचा फोटो काढत होता की पप्पांनी पुरणपोळी खाल्ली, तर ते सांगते 1 नंबर पुरणपोळी झाली. पुरणपोळ्या माझ्या खरंच खूप पारंपरिक पद्धतीच्या असतात आणि मी कायम बनवते, पण ते म्हणतात आज ना काही वेगळीच लागते पुरणपोळी. प्रेरणा खूप छान लागते. म्हटलं असं कसं होईल, कायम तर सेम तशाच बनवते मी, काहीच फरक नसतो, कारण माझ्या सगळ्या हाताचा अंदाज आहे, सगळ्या हाताचं कमाल आहे. तर नाही, आज वेगळीच बनते. आणि बघा पुरणपोळी कशी फुगली. पहिली पुरणपोळी माझी कधी पण चपटीच होते, पण सॉफ्ट आणि एकदम अशी खुसखुशीत असते. आणि दुसऱ्या माझ्या सेकंडपासूनची सुरुवात होते ना, सगळ्या पुरणपोळ्या गोल टम्म फुगलेल्या येतात. आणि मी गव्हाच्या पिठाच्याच बनवते बाइंडिंगसाठी, म्हणजे हलकं नावाला, एकदम नावाला थोडंसं मी फक्त मैदा टाकते, जास्त असं नाही, नावाला, कारण ते पीठ हलकं असं ओढता आलं पाहिजे, सॉफ्ट मऊ करून. माझी पुरण भरायची पिठामध्ये गोळ्यामध्ये पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली असेल, आणि मला तसंच आवडतं. आणि ह्या पुरणपोळीचं श्रेय ना मला स्वतःला तर जातं, कारण मी 9वीपासून, अगदी 9वीत 15 वर्षाची असल्यापासून पुरणपोळी बनवायचा प्रयत्न चालू होता माझा, आणि मी तेव्हाच सक्सेसफुल झाली. प्लस मला पीठ कसं मऊ सॉफ्ट करतं ते माहिती नव्हतं. तर मी चाळीत विरारला राहायची ना, तर चाळीमध्ये जाधव वहिनी म्हणून राहायच्या, त्यांनी मला दाखवले. त्यांच्या हाताच्या खूप खुसखुशीत यायच्या, मग त्यांच्याकडून थोडंफार शिकली. नंतर माझ्या सत्संगमधल्या ताई होत्या, अदिती चावडकर, त्यांचं तर पुरणपोळीचं म्हणजे बिझनेसच होतं, त्या पुरणपोळ्या विकायच्या करून. तर त्यांनी ती भरायची पद्धत आहे ना पुरण गोळा, ती त्यांची पद्धत आहे. तर काल करतानासुद्धा मी हजबंडना माझ्या सांगत होती की हेचं श्रेय जाधववहिनींनाच आवडत आहे. नंतर आमचे पाहुणे आलेत बघा. हे माझे पाहुणे आहेत मोठे. हाय आमचा आदू, म्हणजे माझ्या मुलीचा मुलगा. माझ्या मुलीचा मुलगा म्हणजे माझ्या मोठे धीर आहेत. त्यांच्या दोन्ही मुली आज रक्षाबंधनसाठी आले होते विरारवरून, आणि मोठी मुलगी आहे एकदा, तिचा हा मुलगा आहे अद्वै. तर हा जाम मस्ती म्हणजे खेळत होता, खूप बरं वाटत होतं त्याला. एकदम घरात आला ना, मोकळं घर छान वाटत होतं आणि मजा करत. माझे हजबंड पहिल्यांदाच एखाद्या लहान मुलाशी एवढे फ्रीली खेळत होते, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच हा नजारा बघत होतो सगळेजण, मुलं आणि मी सुद्धा, की त्यांनासुद्धा छान वाटत होतं. शेवटी बोलतात ना, मुलीचं मूल हे प्रत्येक वडिलांना प्यारं असतं, भले ते काका असले तिचे तरी, पण म्हणजे एक वेगळाच आनंद होता. ही माझी मुलगी आहे, तो माऊकडे येत होता सारखा, आणि त्याची सख्खीसुद्धा माऊ आहे, म्हणजे त्याला 2 माऊ आहेत ॲक्च्युली. आणि त्याची मस्ती चालू होती, गाडीने खेळत होता, गाडी लातेने उडवत होता, चालू होतं, आणि ते बम बम बोले गाणं लागलेलं त्याच्यावर नाचत होता. सगळं काही त्याचं चालू होतं मस्ती, आणि मला खूप छान वाटत. मी कधीपासून त्यांची सकाळपासून वाट बघते, पण त्यांना थोडं लेट झालं, मेगा ब्लॉग असल्यामुळे ट्रेन भेटत नव्हती भांडूपवरून, कारण भांडूपलासुद्धा ती तिच्या मावशीकडे गेली होती भावांना राखी बांधायला, कारण पुढच्या फ्रायडेला रक्षाबंधन आहे, पण गर्दी असेल म्हणून ती आधीच आली होती. तर त्याचं असं खूप प्रेम माऊवर दाखवत होता तो, छान असं त्याचं चालू होतं नाटक, आणि नाचत होता, खेळत होता.
आणि मजा येत होता आणि आम्हाला पण मला तर खूप छान वाटत होतं घरातल्या. मी तर त्यांना सांगते जाऊ नका तुम्ही राहा म्हणून 1-2 दिवस. पण छोटी आहे ना तेजू, ती जॉबला पण जाते वसईच्या जवळ नायगावच्या इकडे, त्याच्यामुळे आणि जावई पण एक जावई आले, एक जावई मोठे जावई नाही आले होते, छोटे जावई आले होते. फोटोमध्ये नंतर दिसेल. नंतर मी बाहेर या दोघींना दाखवत होती की बाहेर कसं वातावरण आहे मस्त. त्यानंतर त्यांनी अंकिता क्रिएशन म्हणून एक पेज आहे इन्स्टाला, ते कल्याणला राहते, तिच्या मावशीच्या मुलीची बहीण चुलत, तर त्यांच्याकडे राख्या आणि मंगळसूत्र वगैरे असं कलेक्शन भेटतं, तर ते मला दाखवत होती काकी बघ म्हणून. त्यानंतर रक्षाबंधन केलं त्यांनी, मोठीने केलं. आणि ॲक्च्युली हिचा व्हिडिओ बनवताना माझ्या हजबंडने व्हिडिओ काढला आणि तिचे फोटो काढले, त्यामुळे ॲड करता आले पुढे. मग फोटो मी ॲड करायचा प्रयत्न केला आहे, तर खूप छान वाटत होतं. आणि ह्याची माझ्या मुलाची इच्छा होती की दोन्ही दिदी रक्षाबंधनला माझ्याकडे याव्या, कारण साहजिक बहिणी ह्या रक्षाबंधनला भावाकडेच येतात आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जातो. तर हिची छोटीने पण हिने पण राखी बांधली. दोघींची लग्न झालेत, दोघींची जावई खूप छान आहेत, मला तोच आनंद भरपूर आहे. वहिनी आता आमच्यामध्ये नाही आहेत, पण खरंच वहिनीसुद्धा जिथे असेल ना तिथे त्या समाधानी असेल की माझे जावई खरंच चांगले आहेत. हे ना लहानपणी यांचा सेम फोटो होता म्हणून आम्ही असा फोटो घ्यायचा प्रयत्न केला. नंतर रक्षाबंधन झाल्यानंतर कॉफी वगैरे पिऊन आम्ही बसलो थोडा वेळ. नंतर याची मस्ती चालू होती आणि त्यानंतर आम्ही जुडिओमध्ये गेलो, कारण त्यांना मी ड्रेस घेतलेला ना, ती माझी खूप इच्छा होती, भले आम्ही आमच्या पसंतीने घेतलं पण तरी पण तुम्ही एकदा तुमच्या पसंतीने घ्या असं. मग आम्ही पुन्हा गेलो आणि जुडिओ आमच्या जवळच होता, तर गेलो. आणि ते एक निमित्त होतं की चला त्यांना काहीतरी फिरून आणू, कारण लेट झालं त्यांना जायचंही होतं, म्हणून म्हटलं चला आता जवळ काय, तर तिथे जुडिओ होता, DIY होता किंवा स्मार्ट बाजार होता, तर जुडिओमध्येच वेळ गेला. आणि आमच्या आतूने आम्हाला खूप घाबरवलं, कारण माझे हजबंड त्याला सांभाळत होते, त्याचे आजोबा. आणि झालं असं की थोडं हलकं ते तेजाला सांगत की हा ड्रेस घे, वाईट छान आहे. आणि हा जो बाजूला सटकला तो फर्स्ट फ्लोअरला गेला, कारण तिथे तेजलचे हजबंड म्हणजे जावई 2 नंबरचे ते तिकडे शर्ट बघत होते, तर त्यांना तो बघायला बहुतेक गेला. नंतर भेटला तो लगेच. नंतर हा इथे माऊला आमच्या क्रिशला घरी आलो, कारण त्यांना जायचं होतं, 6:30 पावणे 7 झालेले घरी यायला. क्रिशसोबत खेळता क्रिश आमचा जाम घाबरलेला आदूला. तर नंतर ती लोक गेली निघून. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा फोटो, हा शांत माझ्या हातावरती झोपला होता, एकदम शांत, जसं आईच्या कुशीत मूल झोपतं तसं. पण खरंच ते येऊन गेले आणि मला ना खरंच खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि हा पण आनंद घेत होता, कारण तो ना आदूला खूप घाबरत होता, त्याच्यामुळे त्याचे एवढे वांदे झालेले होते ना, तो बाहेरच येत होता, घाबरत होता. रात्रीसुद्धा तो बाहेर ती गेली ना तरी बाहेर यायला तयार पण नव्हता. आणि त्याला आदू चिडत होता. तो शांत जसं आईच्या कुशीत झोपता तसा तो शांत माझ्या हातावर झोपला होता. आणि तेच मी हा माझा व्हिडिओ संपवते. बाय बाय.